हॅलो, गुड मॉर्निंग. आज आम्ही अन्वीच्या आत्तू आजीकडे गणपतीच्या दर्शनासाठी निघालेलो आहोत. आणि इथे बघा अन्वीची काकी, अन्वीच्या आत्या, अन्वीचे काका असे सगळेजणच आम्ही निघालो आहोत दर्शनासाठी. अन्वी खूप एक्साइटमेंट होती अन्वीला, कारण तिला तिच्या दीदीला भेटायचं होतं. आणि इथे बघा अन्वीचे काका आहेत आणि बाहेर खूप पाऊस पडत होता. जायचं मन नव्हतं, पण म्हटलं चला. बाहेर एवढा पाऊस पडत होता ना की बाहेर पडण्याची सुद्धा इच्छा नव्हती, पण मला जायचं होतं ऑफिसमध्ये, कारण अन्वीच्या बर्थ सर्टिफिकेटमध्ये थोडंसं चेंजेस करायचा होता. त्यामुळे मग जावंच लागलं. आणि त्यानंतर आम्ही आलो घरी. एवढी सुंदर मूर्ती होती ना, थोडं फ्रेश झालो आणि त्यानंतर गणपती बाप्पाचं दर्शन. बालगणेशाची मूर्ती ना खरंच खूप सुंदर आणि मनमोहक होती. छोट्या बाप्पाचं गोजीरवाण रूप, चेहऱ्यावरील निरागस हसू आणि डोळ्यातील चमक ना खरंच खूप छान वाटत होतं मला. हातात धरलेला बाप्पाचा छोटासा मोदक, लहानसं पोट आणि भोळं रूप, असं वाटत होतं की जणू काही एक छोटं बाळच येऊन बसलेलं आहे. खरंच खूप ही मूर्ती पाहताना मला हे बघा छान असं गणपतीची मूर्ती होती. मी आत्तापर्यंत खूप गणपती पाहिले, पण असं छान वाटलं की खूप निरागस आहे गणपती बाप्पा. छान असं दर्शन झालं, जेवणही झालं. मग आम्ही सगळेच जण ना थोडा वेळ गप्पा मारत बसलो होतो. इथे सगळेजण बसले आहेत, गप्पा मारतात एकमेकांशी. त्यानंतर आम्ही जाण्यासाठी निघालो होतो. आणि ही आहे माझी नणंद, म्हणजे अन्वीची आत्तू. खूप स्वीट आहे, म्हणजे माझी गॉसिप पार्टनर. आणि या आहेत आमच्या 2 लिटिल प्रिन्सेस. यांच्यामध्ये फक्त 6 महिन्याचा फरक आहे. खूप एकमेकींशी खूप जुळतं यांचं आणि नेहमीच वाट बघत असतात एकमेकींची. खूप छान होता हा आजचा आमचा दिवस. भेटूया तर मग नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.